नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दाल मेथी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत दाल मेथी कशी करायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी अगोदर आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे अर्धी वाटी भरून तुरीची डाळ घेतली, 2 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे, थोडीशी पाव चमचा हळद घेतली, थोडंसं मीठ घेतलं आहे अर्धा चमचा, आणि एक मिरची घेतलेली आहे उभी अशी कापून। तर आता अगोदर आपल्याला डाळ मेथी करायची आहे, त्यासाठी आपल्याला अगोदर कुकरला डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण डाळ कुकरच्या डब्यामध्ये शिजवून आपण डब्यामध्ये डाळ टाकून घेतली, आणि हरभरा डाळ 2 चमचे घेतलेले आहे। तुम्हाला ह्याच्या वाटणीची थोडीशी मूग डाळ जरी वापरली तरी सुद्धा चालते, 1-2 चमचे। तर आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया। डाळ आपण 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतले। तर ह्याच्यामध्ये टाकूया मीठ, टाकायचं आहे थोडंसं, थोडीशी पाव चमचा हळद टाकायची, मिरची टाकली एक उभी अशी चिरून, आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी। आता जास्त पण पाणी टाकायचं नाही, ती कसं आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, घट्टसरच असते, त्याच्यामुळं जास्त पण पाणी टाकायचं नाही। त्याचे थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा चमचा, चांगली मऊसूत शिजते आपली, त्याच्यामुळं थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आता कढीमध्ये असा डबा ठेवून आपण 3 शिट्ट्या कुकरमध्ये ठेवून करून घ्यायची। त्यामध्ये अगोदरच 1 ग्लास खाली पाणी टाकले आणि लिंबू पण टाकलाय थोडासा, कुकर खाली काळा होऊ नये म्हणून। आणि हा डबा आपण असा ठेवून घेऊया, आणि ह्याच्या आपण तुमच्या कुकरप्रमाणे डाळ शिजेल इतपत किती वेळ लागतो 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। डाळ आपली चांगली शिजले, आता आपल्याला फोडणी करायची आहे। तर फोडणीसाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात। तर आपल्याला अगोदर डाळ मेथी करायची आहे, त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे 1 वाटी भरून मेथी घेतलेली आहे, अशी मोठी मोठी चिरून घेतली, पानं घेतलेली त्याची अशी चिरून घेतली बघा, मोठी मोठी 1 वाटी चिरून घेतलाय, 1 कांदा चिरून घेतलाय, आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा चिरून घेतल्यात बघा। चिरून घ्यायचा एकदम बारीक असा चिरून घेतलाय। तर इथं घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर बारीक, 1 चमचा लाल तिखट, आणि इथं घेतलेला आहे 1 छोटा चमचा जिरं। तर आता आपण फोडणी करूया। आता आपण कढई गरम करायला ठेवले, आणि कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे 2 चमचे तेल। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं मी 2 चमचे तेल टाकणार आहे। आणखीन आपल्याला परत तडका द्यायचा आहे, त्यासाठी थोडं तेल लागणार आहे 1 चमचाभर, त्याच्यामुळे जास्त पण तेल ओतायचं नाही। इथं मी 2 चमचा तेल ओतले। तेल चांगलं तापले, ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरं। जरा चांगलं फुललं की लगेच आपण टाकून घ्यायचा लसूण, पण आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचा। लसूण पण चांगला परतलाय। आता ह्याच्यामध्ये जाईल कांदा, टाकून घेऊया 1 बारीक चिरून घेतलाय कांदा, आणि हा 1 कांदा आपण 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे चांगला। कांदा पण चांगला परतून झालाय, कांद्याचा रंग बदललाय। आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला। आता आपण ह्याला एक चांगलं 2 मिनिटं टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। चांगला 2 मिनिटामध्ये मऊ झाला बघा, आणि असा मऊ झाला आणि बारीक सुद्धा झालेला, एकदम कमी दिसते बघा। आता मग टाकल्या भरपूर दिसतं। टाकायची थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये। आता मिरची पावडर टाकली, त्याला परतून घ्यायचं चांगलं। गॅस आपला कमीच ठेवायचा आहे, मिरची टाकली झालं, आणि मसाला सुद्धा चांगला परतलाय। आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे स्वच्छ अशी धुवून चिरून घेतलेली मेथी। आता मेथी चांगली तेलावर परतून घ्यायचं। मेथी अशी बारीक झाली पाहिजे, 1-2 मिनिटं तेलामध्ये चांगली मेथी आपण परतून घेऊया। मेथी चांगली परतल्याशिवाय ह्याच्यामध्ये डाळ टाकायची नाही। आता आपण ह्याच्यामध्ये मसाला चांगला परतून घेतला, आणि भाजीसुद्धा आपली चांगली तेलामध्ये परतून झाली। तर ह्याच्यामध्ये टाकायचे शिजवून घेतलेली डाळ। गॅस मोठा करायचा, आणि डाळ टाकून घ्यायची। जास्त रवीने हटायची नाही, नुसतं पळीनेच आपण जरा हटायची, हलवून घ्यायची आणि टाकायची। डाळ अशी अख्खीच असते। मिक्स करून घ्यायचं। काय मस्त असं आपली डाळ मेथी तयार झालेली आहे। फोडणीसुद्धा काय मस्त बसले, आणि रंग बघा काय मस्त आला आहे। आपल्या डाळ मेथीला चांगली उकळी आली। आता आपण ह्याच्यासाठी लागणारा तडका तयार करू। तडका द्यायचा आहे, त्यासाठी मी इथे घेतलाय तडका पॅन। तडका पॅनमध्ये आपण इथे 1 चमचा तेल घेतलंय बघा, मी इथे 1 चमचा तेल घेतला। तडका द्यायचा आहे डाळ मेथीला। चांगलं तापले, आणि ह्याच्यामध्ये
मग अशी तर अर्ध राहिला आपण अर्धा चमचा जिरं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. गॅस एकदम कमी करायचा, जिरं करपवायचं नाहीत. आणि एक घ्यायची मिरची, लाल सुक्या मिरच्या असतील तर टाका. माझ्याकडे आता सध्या घ्यायचे लाल चटणी. बघा चांगला आपण एकदम बारीक गॅस करायचा आहे, नाहीतर करपल आपला तडका. चांगला तळसून घ्यायचा एकदम बारीक गॅस. ह्या डाळ मेथीमध्ये ओतून घेऊया. करायचा आणि ह्या डाळ मेथीमध्ये बघा काय चरकन असा चरका उडलेला आहे, म्हणजे आपल्या ह्याला तडका चांगला बसला आहे. हे बारीक चिरलेली कोथिंबीर. बघा तडका दिला की 1-2 मिनिटं आपण उकळवायचा, जास्त पण उकळवायचे नाही. आता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.